काका काय सांगाल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबद्दल आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणामध्ये कुणाल कामराविरोधात तुम्ही गुन्हा दाखल आणि तो गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात, मात्र गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नाकार, कशा पाहता? बघा, MIDC पोलीस स्टेशनला FIR झाली होती. तो FIR माननीय हायकोर्टाने मान्य केलेली आहे आणि हायकोर्टाने नकार दिलेला आहे. FIR रद्द होणार नाही, लवकरात लवकर चार्जशीट दाखल करा. त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी गुन्हा केलेला आहे, ते कोर्टाने मान्य केला आहे. मी कोर्टाचे आभार मानतो आणि अशा जे आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबावर खालच्या पातळीवर टीका केली आहेत, अशा लोकांचा आम्ही धिक्कार करतो आणि त्याच्या कोर्टाने हा विषय मान्य केला आहे. आता त्यांना चार्जशीट टाकावं लागेल, मात्र त्यांना अरेस्ट करायला कोर्टाने नकार दिलेला आहे, पण त्यांना कोर्टासमोर जावं लागेल. मला हे सांगा, एकंदरीत या प्रकरणामध्ये आता कोर्टाने मुंबई पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी ते चेन्नईला जाऊ शकतात, मात्र मुंबईत तुम्ही म्हणत येणार आहे त्याचं स्वागत केलं जाणार, तर आता मुंबईचं कुठेतरी ते स्टॉप होत आहे, कसं पाहता? बघा, मुंबईला तो येत नाही, कुठे जाऊन लपला आहे. मुंबईला जेव्हा आले तेव्हा शिवसैनिक त्यांना जाब विचारणार आहे आणि आज नाही तर उद्या त्यांना खार पोलीस स्टेशनला यावं लागेल जबाब नोंदवण्यासाठी. नाही, चौकशी मुंबईतच होणार. ते कोर्टाने काय म्हटलं आहे की तुम्ही चिन्याला जाऊन तिथं जाब विचारू शकतात, पण त्यांना खार पोलिसला चौकशीसाठी यावंच लागेल.